जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी नारायणी चंडिकांबिके। नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत। सध्या आपण पाहतोय नवरात्र विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज। आज आपण पाहतोय उपवासाची मठरी। आपण जी रेग्युलर मठरी करतो ना, त्या मठरीपेक्षा सुद्धा ही मठरी खूप स्वादिष्ट तर असतेच, शिवाय अधिक पौष्टिकही आणि करायलाही सोपी। फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। खमंग कुरकुरीत खुसखुशीत उपवासाची मठरी। खमंग कुरकुरीत खुसखुशीत उपवासाची मठरी बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला 1 वाटी भगर पीठ म्हणजेच वरई पीठ, अर्धी वाटी साबुदाण्याचे पीठ आणि पाव वाटी राजगिराचे पीठ घ्यायचे। आता ही तिन्ही पीठ आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारची तयार पीठ उपलब्ध नसेल तर काय करायचं, सुरुवातीला मिक्सरच्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा बारीक करून घ्यायचा, म्हणजे अर्धवट बारीक करायचा, पूर्ण नाही बारीक करायचा। त्यानंतर भगर घालायची आणि मग भगर आणि साबुदाणा हे आपल्याला जितके शक्य असेल तितके बारीक करून घ्यायचे। त्यामध्ये तुमच्याकडे राजगिरा पीठ नसलं तरी चालेल, परंतु अर्धी वाटी साबुदाणा नक्की वापरायचा आहे। आपली मठरी जास्तीत जास्त पौष्टिक व्हावी म्हणून आपण राजगिराचा देखील वापर केला आहे। तसं तर फक्त भगर आणि साबुदाणा यांची देखील मठरी छानच होते। सगळी पिठं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि या तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे आपल्याला अगदी 15-20 सेकंद परतून घ्यायचे। यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा रेड चिली फ्लेक्स आणि 1 चमचा जिरे घालायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। म्हणजे खूप वेळ परतायचे नाहीत, अगदी 10 ते 15 सेकंदच परतून घ्यायचे। यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची। तर ज्या वाटीने आपण पिठं घेतली होती ना, त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचे आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठही घालायचे। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मीठ व्यवस्थित विरघळून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर पाण्याला खळखून उकळी आली की यामध्ये आपल्याला आपण जी ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घेतली आहेत ना, ती पिठं यामध्ये घालायची आहेत। एका हाताने हळूहळू पीठ घालत राहायचे आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या सहाय्याने ते पाण्यामध्ये मिक्स करत राहायचे। सगळं पीठ पाण्यामध्ये घातल्यानंतर ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मंद आचेवर हे पीठ आपल्याला 2-3 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं आहे। पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून हे पहा, अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं हलवतही राहायचं आणि दाबतही राहायचं। हे पहा, आपल्या पिठानं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे, पीठ गोळा झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे। आता कढईवर झाकण ठेवायचे आणि हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। जोपर्यंत हे पीठ थंड होतंय तोपर्यंत मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी खोवलेला नारळ, 4 तिखट हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, 1 चमचा जिरे, पाव चमचा मीठ, 1 चमचा साखर, अगदी थोडीशी चिंच आणि अर्धी वाटी पाणी घालायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायची। चटणी तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचे, परंतु सुरुवातीलाच खूप पाणी घालायचं नाही, नाहीतर हे सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक होत नाही। हे पहा, आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेत। आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालायचे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं, 1 तिखट सुकी लाल मिरची घालायची आणि ही फोडणी आपल्याला चटणीवर घालून चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आपली मठरीबरोबर खाण्यासाठीची गोड आंबट तिखट चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे। तोपर्यंत आपलं मठरीसाठीचं पिठाचं जे मिश्रण आहे ना, ते पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित 1-2 मिनिटं मळून घ्यायचं आहे। हे मिश्रण मळण्यासाठी आपल्याला वेगळं भांडं वापरण्याची अजिबात काहीच गरज नाही आहे। कढईसुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे। कढईमध्येच आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित मळून झाल्यानंतर हे पहा, एक मोठ्या आकाराचा बटाटा आपल्याला अशा पद्धतीनं किसणीच्या सहाय्यानं किसून घ्यायचं आहे। बटाट्यामुळे आपली मठरी हेल्दी तर होतेच, शिवाय मठरीला बाइंडिंगही छान मिळतं। आता अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। शेंगदाण्याचा कूट आपल्याला खूप बारीक करायचा नाही आहे, म्हणजे अर्धवट शेंगदाणे यामध्ये राहिले तरी सुद्धा चालणार आहे। हे शेंगदाण्याचे जे बारीक तुकडे आहेत ना, ते मठरी खाताना दातामध्ये आले की खूप छान लागतात। हे पहा, आपली मठरीसाठीची घट्टसर अशी कणिक मळून झालेली आहे। आपण 2 वाटी पाणी वापरले ना, ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे आपली कणिक घट्ट मळली जाते। आपल्याला कणिक सैल अजिबात मळायची नाही आहे। आता तळहाताला थोडंसं शेंगदाणा तेल लावून घ्यायचे आणि अगदी छोट्या लिंबा एवढी किंवा मोठ्या सुपारी एवढी कणिक आपल्याला हातामध्ये घ्यायची। त्याची गोल गरगरीत अशी आपल्याला गोळी म्हणजे पेढा तयार करायचा आहे। हे पहा, आपली पहिली गोळी तयार झाली आहे। आपल्याला सगळे गोळे एकदम करायचे नाही आहेत, निम्म्या कणकेचेच आपल्याला अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत।
आता एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. मी दुधाची पिशवी वापरते, तुम्ही तेलाची वापरू शकता. या प्लास्टिकच्या कागदावर हा गोळा ठेवायचा आहे. कागद फोल्ड करून घ्यायचा आहे, थोडासा हातानं गोळा प्रेस करून घ्यायचा आहे. आणि हे पहा, आपल्या घरात जी छोट्यात छोटी गोलसर प्लेट असते ना, त्या प्लेटनं हा गोळा आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडासा दाबून घ्यायचा आहे. आपली गोल मठ्ठी तयार झालेली आहे. आता सुरीच्या साह्यानं या मठ्ठीत आपल्याला अशा पद्धतीनं 5-6 छेद देऊन घ्यायचे. मठ्ठी थोडीशी जाडसरच असते, त्यामुळे तळताना ती फुगते आणि फुगली मग त्यामध्ये हवा भरली जाते आणि या कालांतरानं आपली मठ्ठी लूज पडू शकते. म्हणून मठ्ठी फुगू नये, ती लूज पडू नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं छेद देऊन घ्यायचे. अशा पद्धतीनं 2-3 घाट्यांना पुरतील इतक्या मठ्ठ्या आपल्याला सुरुवातीला करून घ्यायच्या. आता गॅसवर आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची. त्यामध्ये आपल्याला शेंगदाणा तेल गरम करून घ्यायचे, परंतु शेंगदाणा तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही, मध्यम गरम करायचे. आणि आता यामध्ये आपल्याला एक एक मठ्ठी हळूवारपणे सोडायची. सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची. आणि हे पहा, मठ्ठी सोडल्या लगेच तिला झारा चमचा लावायचा नाही. जेव्हा मठ्ठी अशा प्रकारे तरंगून वर येईल ना, तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि ही मठ्ठी आपल्याला उलट करून घ्यायची आहे. मठ्ठी उलट केल्यानंतर अगदी मिनिटभरातच हे पहा तेलावरील बुडबुडे कमी झालेले आहेत. मठ्ठीचा रंग देखील बदललेला आहे. याचा अर्थ आपली मठ्ठी अगदी आतपर्यंत खमंग खरपूस तळून झालेली आहे. आता ही मठ्ठी आपल्याला झाऱ्याच्या साहाय्यानं काढून घ्यायची, परंतु लगेचच काढायची नाही आहे. मठ्ठी झाऱ्यामध्ये घ्यायची आणि कढईच्या कडेला थोडा वेळ धरायची, म्हणजे मठ्ठीतील सगळं तेल कढईत पुन्हा निथळलं जाईल. पाहताना तुम्ही आपल्या मठ्ठीला रंग किती मस्त आला आहे आणि टेक्स्चरवरूनच आपल्याला कळतं आहे की आपली मठ्ठी किती खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मठ्ठीच्या ज्या कडा आहेत ना, त्या अशा चिरटलेल्याच असायला हव्यात, प्लेन असता कामा नाहीत. इथून पुढील सगळी मठ्ठी आपल्याला अशा पद्धतीनेच तळून घ्यायची. टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपली मठ्ठी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली ते. मी 2 मठ्ठ्या तुम्हाला वाजवून दाखवतो, आवाज तर ऐका. आता एक मठ्ठी तोडूनही दाखवतो. झाली आहे ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा. आपण अगदी कमीत कमी तेलामध्ये या मठ्ठ्या तळून घेतलेल्या आहेत. आपण जे एकूण तेल वापरलं आहे ना, त्यातलं निम्म्यापेक्षाही जास्त तेल शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे ही मठ्ठी तळण्यासाठी खूप तेल लागत नाही. तयार झालेली मठ्ठी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायची. या मठ्ठीचा आस्वाद आपण केलेल्या चटणीबरोबर तर घेऊ शकतो. लहान मुलांसाठी, मधल्या बाईच्या छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर सुद्धा ही मठ्ठी खूप छान लागते, अगदी उपवास नसेल तरीसुद्धा. याआधीसुद्धा आपण नवरात्र विशेष 2 प्रकारचं उपवास भाजणीचं पीठ, साबुदाणा पराठा, इन्स्टंट साबुदाणा वडा, उपवासाचे चुरमा लाडू, उपवासाची चकली, उपवासाचा कच्च्या केळीचा चिवडा, उपवासाचा रस्समवडा या रेसिपी देखील पाहिलेल्या आहेत. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ते जरूर पहा. मग तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये किंवा कोणत्याही उपवासासाठी अशा प्रकारे खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत उपवासाची मठ्ठी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.